लातूर महानगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा पार पडली। या सभेमध्ये सगळा गोंधळ पाहायला मिळाला। भाजपचे नगरसेवक गोंधळ करत होते, काँग्रेसचे नगरसेवक गोंधळ करत होते आणि इतरही गोंधळ करत होते। मात्र या गोंधळामध्ये नेमकं या नगरसेवकांना साधायचं काय असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे। देवीदास काळे जे आहेत भाजपाचे विरोधी पक्षनेते सभागृहातील, त्यांनी महापौर आणि नगरसचिवांच्या बाजूने किंवा त्या बाजूला खुली बॉटली फेकली आणि जो काही विरोध आहे तो नोंदवण्याचा प्रयत्न केला। देवीदास काळे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार। त्याचबरोबर भाजपाचे इतर नगरसेवक आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार। मला सांगा, सभागृहामध्ये भाजपा विरुद्ध काँग्रेस अशा प्रकारचं चित्र जे आहे ते पहिल्याच विशेष सर्वसाधारण सभेमध्ये पाहायला मिळालं। नाही, खरं म्हणजे या ठिकाणी काँग्रेसला बहुमत लातूरकरांनी दिलेलं आहे आणि आमची भूमिका काही काँग्रेसला विरोध करावा अशी नसणार आहे। चुकीच्या कामाला आम्ही विरोध करणार आहेत। आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून विकासाची कामं होत असतील तर त्याला निश्चित आणि नक्की समर्थनच देणारे माणसं आहेत। त्याच्यामुळं भाजप काँग्रेस करण्यापेक्षा जे कोणी चुकीचं करेल त्याला आम्ही विरोध करणार आहेत। याच्यामध्ये विरोध म्हणण्याचं काही कारण नाही। बाटली फेकावी लागली महापौरांच्या दिवशी? नाही, महापौरांच्या नाही, तर ते काय झालेलं आहे की गेली 4 वर्ष या ठिकाणी अधिकाऱ्यांना काम न करण्याची सवय लागलेली आहे। त्या ठिकाणचे नगरसचिव जे होते त्यांना आवाज देऊन ओरडून माईकमध्ये त्यांचं नामोल्लेख करूनसुद्धा त्यांचं लक्ष सदस्यांकडं येत नव्हतं किंवा सदस्य काय म्हणतात त्यांच्याकडं त्यांचं लक्ष नव्हतं। आणि मग त्यांचं लक्ष वेधण्यासाठी त्यांच्या अंगावर नाही, त्यांच्या बाजूनी एक त्यांच्या दिशेने बॉटल फेकून त्यांचं लक्ष केंद्रित करण्याचा तो एक प्रयत्न होता। विशेष समित्यांची स्थापना झालेली नाही की सातत्यानं मागणी होते विशेष समित्या ज्या आहेत त्याची म्हणजे स्थापना केली जावी। परिवहन विभागानं किंवा जे काही महिलांसाठी जो मोफत प्रवास आहे त्याचे जे पासेस देण्यात आले ते अर्धवटच देण्यात आले असा एक आरोप होता तुमचा? माझा आरोप पासेस अर्धवट वगैरे देण्यासंदर्भात नव्हता। माझा म्हणणं असं होतं की महिला व बालकल्याण सभापती ही जी काल चालू होत्या समितीच्या निवडी किंवा सभापतीच्या निवडी, तर ते देत असताना मला मागची पार्श्वभूमी हा विषय अजेंड्यावर येताना जे टिप्पणी म्हणतो आपण, तर या महिला व बालकल्याण सभापतीची मागची पार्श्वभूमी काय आहे, त्यांच्यासाठी जो 5% निधी हा राखीव असतो जो की महिलांवर आणि बालकांवर खर्च केला जातो, तर त्या निधी मागच्या काळामध्ये कशा पद्धतीनं खर्च केलेला आहे त्याचं मला उत्तर हवं होतं। परंतु दुर्दैवानं प्रशासनाने आणि मंचावरील कोणीही त्याचं मला समाधानकारक उत्तर दिलेलं नाही। मला असं वाटतं की ह्या विषयावर जवळजवळ 15 ते 20 मिनिट सभा तहकूब करत त्या ठिकाणाहून सन्माननीय महापौर असतील, सन्माननीय ज्या आयुक्त मॅडम किंवा सगळंच प्रशासन हे सगळं त्या ठिकाणाहून त्या सभागृहाच्या बाहेर पडलेलं होतं। तर मी त्या गोष्टीमध्ये आजही की ते उत्तर मला मिळालेले नाही आजपर्यंत की ते निधी। मात्र थोड्या वेळाने जेव्हा सभा चालू झाली तेव्हा माजी महापौर विक्रांतजी गोजमगुंडे यांनी एक नोटिंग वाचून दाखवली की त्यांच्या काळामध्ये हा ठराव झालेला आहे की महिलांना मोफत सिटी बस मान्य आहे। त्या ठरावाला माझंही मत त्या सभागृहामध्ये की महिलांना मोफत सिटी बस व्हावी का तर व्हावी ह्या मताशी सहमत आहे। परंतु त्या ठरावामध्ये त्या सभागृहात ही चर्चा झालेली नव्हती। आता तेही महापौर आहेत, तेही सत्तेवर होते, त्या ठरावामध्ये काय काय त्यांनी उल्लेख केला किंवा काय लिहिलं, मात्र त्या सभेमध्ये हे नक्कीच चर्चिलं गेलेलं नव्हतं की महिला बालकल्याण समितीचा जो निधी आहे सभापतीचा तो या सिटी बसचा महिन्याचा जो खर्च आहे तो देण्यात यावा, ही चर्चा तिथं झालेली नव्हती। एकूणच जर लक्षात घेतलं आपण तर महानगरपालिकेची पहिली विशेष सर्वसाधारण सभा पार पडली आणि यामध्ये जो आहे तो भाजप आणि काँग्रेसचे जे नगरसेवक आहेत ते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना पाहायला मिळाले। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।